श्री समर्थ श्री समर्थ। आज आपण स्वामीचे इथे सारामृत तिथे पण न्यून काय स्वय फक्त प्रारब्ध घडवी ही माय अन्य विना काळाने स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। हाय नमस्कार, कशा आहात? आज आपण सफेद वाटाण्याची भाजी बनवणार आहे। स्वच्छ धुवून घेतलेत, आपण रात्री भिजत टाकलेले। आता आपण जराशी कुकरला एक शिट्टी फक्त काढून घ्यायची आपल्याला, एक जास्त काढायची नाही शिट्टी, आता खूप शिजून जातात ना म्हणून। आणि थोडीशी हळद, तर एक शिट्टीसाठी आपण हे कुकरला ठेवणार आहे। कोणी राई टाकूया, राई आपली व्यवस्थित तडतडले तोपर्यंत हिंग थोडं टाकून घेऊया, कढीपत्ता, कांदा। आपण एक शिट्टी काढून कुकर घेतलेला आहे खाली, आता तिकडे फोडणीची तयारी चालू आहे। व्यवस्थित मोठ्या गॅसवरती परतून घ्यायचं। कांदा परतून झाल्यावर टॅमॅटो एक टाकला, एक कांदा आणि एक टॅमॅटो घेतला मी, आणि थोडीशी अद्रक लसूणची पेस्ट घेतलेली आहे। त्याला व्यवस्थित आपण परतून घेऊया, झाकण काढून घेऊया, थोडंसं परतवून घेऊया। आपला कांदा टॅमॅटो दोन्ही पण शिजलेले आहे। आता याच्यात आपण जो साठवणीतला आपला मसाला असतो तो एक चमचा टाकणार आहे। तुम्हाला जसं तिखट पाहिजे ना तसं टाका। माझ्या अंदाजे आता आपला साठवणीतला मसाला एक चमचा टाकला, आणि कांदा लसूण मसाला आहे तो 2 चमचे टाकला मी। आता ह्यालाही थोडंसं तेलात परतवून घ्यायचं आपण, ते खाली लागायला नको। थोडंसं आपण गरम पाणी ओतणार आहे, थोडंसं अर्धा कप आपण आधी गरम पाणी ओतून घेऊया। तर याला थोडा वेळ आपण असं शिजून देऊया। आपलं व्यवस्थित शिजवून झाले, तेलही बघा चांगलं व्यवस्थित सुटले आपल्या याला। त्याच्यामध्ये आपण जो कांदा खोबऱ्याचं वाटण मी तुम्हाला दाखवलं आहे, त्याला आपलं जसं पाहिजे रसाला, घट्ट पाहिजे असेल तर घट्ट किंवा पातळ पाहिजे असेल तसं त्या हिशोबाने आपण। आता मला घट्ट बनवायचं, आज देवाचं नैवेद्य आहे, आपली गुरुपौर्णिमा आहे आज। तुम्हाला सर्वांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा, श्री स्वामी समर्थ। आता ह्याला आपण परत असं परतून घेऊया, 2 ते 3 मिनटासाठी झाकण ठेवायचं। आपलं वाटणारही व्यवस्थित तेल सुटलं आहे, छानपैकी आपलं वाटण शिजून झाले। त्याच्यामध्ये आपण हा कापलेला बटाटा, तुम्हाला तुमच्या घरी जर खाणार असेल तसे तुम्ही घ्या, माझ्याकडे कमी खाणारे आहेत बटाटे, मी एकच बटाटा घेतला आहे। आणि हे जे उकडून काढलेत आपण वाटाणे ते ह्याच्यात टाकणार आहे, पाण्यासहित टाकायचं त्याला। मोठ्या गॅसवरती व्यवस्थित उकळ येईपर्यंत त्याला असंच ठेवून द्यायचं। व्यवस्थित उकळ आली त्या गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं। आता हा जवळ 7 मिनटं आपल्याला ठेवायचं। आपण वाटाणे तर अर्धे शिजून काढलेले आहेत, बटाटा शिजायचं आपला 7 मिनटं असं ठेवायचं। मध्ये फक्त एकदा हलवून बघायचं आपलं शिजलं की नाही ते बघून घ्यायचं आपण। आता आपण मध्ये येऊन असं बघायचं शिजलं काय। तर 5 मिनटं ऑलरेडी आपली झालेली आहेत शिजत ठेवून। आपल्या कलरवरून वाटतं की बटाटा बिलकुल शिजलेला नाही,
आज आपल्या स्वामींचा नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला, म्हणून घाई चालले. आणि शिजले. मला असंच झाकण ठेवून तर आता 2 ते 3 मिनिटासाठी ठेवून देऊया. आता आपण झाकण काढून बघितले, ऑलमोस्ट आपली भाजी शिजलेली आहे. व्यवस्थित शिजलेली आहे. त्याच्यात आपण चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहोत. आणि थोडंसं गूळ टाकणार. हे ऑप्शन आहे, पण टाकला तर खूप छान लागतं. मस्त आपली भाजी झालेली आहे. त्याला थोडंसं आपण गूळ आणि मीठ टाकल्यामुळे त्याला एक उकळ येऊन द्यायची. अजून तुम्हाला जर घट्ट पाहिजे असेल तर तुम्ही अजून सुकवू शकता भाजी. भाजी मस्त शिजलेली आहे. कलरही छान सुटला, तेलही सुटलं आहे. भाजी तयार आहे आपली खाण्यासाठी. वरून आपण कोथिंबीर टाकूया. नैवेद्य आहे त्यामुळे आता आपली एक भाजी झाली. तर भाजी झाली. इकडे पुऱ्यांची पण आपली तयारी झाली. आता आपण पुऱ्या फ्राय करून घेऊया. मावशीने मला मदत केली आमच्या, त्यामुळे पटापट कामं झालेली आहे ती माझी. आता अशा पटापट पुऱ्या तळून घेणार. लाटून तर दिल्यात मावशीने. आता आपण फ्राय करून घेऊया. पुऱ्याही झाल्या, भाजी झाली, पुरी झाली. आणि स्वामींना आपला भजी आवडते म्हणून भजीची तयारी आहे. 2 कापून घेतलेत मी बटाटे. तर त्यासाठी आपण पीठ घेणार आहोत. भांडं घेतलं, त्यात पीठ घेतलं. ते बेसन भिजवताना आपण थोडीशी हळद टाकून घेणार आहे आणि मीठ. त्याला व्यवस्थित आपण आता घोळून घेऊया. त्याच्या आधी आपण हे जे कापलेत ते नरम पडण्यासाठी एका टोपात पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. त्याच्या मिठाच्या पाण्यात आपण घोळून घेतलं मीठ. त्याच्यात हे कापलेलं बटाटे ते टाकून घ्यायचे आपल्याला. म्हणजे आपला बटाटा नरम पडतो मिठाच्या पाण्यात टाकलं का. आता आपण टाकून ठेवलं इकडे. त्याला 5 मिनिटं आपण असंच ठेवणार आहोत. हे बटाटे ठेवलेत मिठाच्या पाण्यात. आता आपण पीठ भिजवायला घेतो. ह्याच्यात आपलं सगळं टाकून झालेलं. फक्त आता पीठ व्यवस्थित, भजी आपली व्यवस्थित येण्यासाठी ह्याच्यामध्ये गरम गरम तेल थोडं टाकायचं. भाज्या छान फुगतात. त्याला थोडं थोडं पाणी घेऊन आपण घोटून घेऊया. पीठही आपलं झालेलं आहे व्यवस्थित हे करून. तेलही व्यवस्थित तापलेलं आहे. आता आपण भजी काढून घेणार आहोत. याच्यात तुम्हाला जर वाटलं थोडंसं जिरं टाकावं असेल तर टाकू शकता तुम्ही जिरं. त्याच्याने चव खूप छान लागते. बारीकच गॅस ठेवा. भजी तर सगळ्या नॉर्मली येते, नाही असं नाही. बारीक गॅसवर आपण करून घेऊ. मस्त फुगतात पण. फुगतात बघा काय व्यवस्थित फुगतात बघा. असं काढून घेऊया. इकडे आपण खिरीसाठी दूध ठेवलेलं तापत. तर व्यवस्थित आधी हलवून घ्यायचं. तापलेलं आहे आपलं दूध.
त्याच्यात असं ठेवून द्यायचं, म्हणजे दूध जास्त वरती येत नाही. बारीकच गॅस ठेवा. खीर बीर हे सगळं नाही येतच आपल्याला, ना असं नाही बोलता मी. देवाचा नैवेद्य दाखवते म्हटलं बघा, तरी मला हळदीची पानं भेटली, सॉरी आपली केळीची पानं नैवेद्याची भेटलीच नाही. त्यावेळेस आपल्याला ताटातच दाखवायचं नैवेद्य. अशा माझ्या रेसिपी बघत जा आणि माझ्या चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करत जा. दूध तापत ठेवले आपण, आणि जे ड्रायफ्रूट आहेत, मनुका, बदाम आणि काजू, हे मी थोडं साधारण जास्त बारीकच ठेवलेले आहे. त्यात आपण ह्याच्यात ओतून करून ठेवायचं. आता इथं आपले दूध थोडं गरम होईपर्यंत इकडे मी पॅन ठेवले. पण तूप टाकून घेऊया. थोडंसं जास्त तूप टाकलं तरी काही हरकत होत नाही, त्याच्याने छानच होते. तूप तापलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण ही जी शेव आहे ती फ्राय करून घेणार आहे. तुम्हाला जर पातळ बनवायची असेल खीर तर तुम्ही थोडी कमी करू शकता. नाही तर माझ्या 1 लिटर दुधाला एवढीच आहे आपल्याला शेव आवश्यकताच आहे त्याची. जास्त पातळी नाही होत आणि जास्त घट्टही नाही होत. आपल्या शेवीला बरोबर तांबूस कलर असं यायला पाहिजे. थोडंसं करपवायची नाही, पण तांबूसच कलर आला पाहिजे. तांबूस कलर यायला लागलेला आहे हळूहळू. थोडी ती तांबूस कलर होते तोपर्यंतच आपण गॅस बंद करणार आहोत. गरम शेगडी असं ना त्याच्यावरती आणखीन छान व्यवस्थित तापून होतं आपलं. गॅस ऑलरेडी बघा बंद केलं आहे तरीसुद्धा कलर छान येतो. व्यवस्थित तांबूस कलर आलेला आहे. गॅस आपला कधीच बंद झालेला आहे. आता ही शेव आपण ह्याच्यामध्ये आपल्या खिरीत काढून घ्यायची. व्यवस्थित तिलाही शिजून द्यायची आपल्याला. आता आपण व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आणि व्यवस्थित 2 ते 3 मिनटासाठी असंच शिजवून घ्यायचं आपल्याला. आपली शेव तर शिजलेली आहे. त्याच्यात आता आपण जेवढे शेव घेतली होती त्याच्या दुप्पट मी साखर घेतली. मोठी वाटी मी साखर घेतलेली आहे. शेवया पण आतमधून शिजून झालेल्या आहेत. त्यामध्ये आपण थोडीशी वेलची पावडर आणि आपलं केसर टाकणार आहोत. आपण केसर फक्त थोडंसं टाकायचं, ऑप्शन आहे. तुम्हाला नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. आपली खीरही तयार झालेली आहे.